नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। बांधकाम कामगार योजना आपल्याला सगळ्यांना प्रचलित असणारी अशी योजना आहे। ही महाराष्ट्रात पूर्ण गाजलेली योजना आहे। आता याचा पहिला टप्पा तर संपूर्ण संपलेला आहे। स्कॉलरशिप भरपूर जणांना बंद झालेली आहे, पण 1 ऑगस्ट पासून ही नवीन स्कॉलरशिप सर्वांना निघाली आहे। बांधकाम कामगार योजनाचा 1 ऑगस्ट पासून फॉर्मही सुरू झाले आहेत। लवकरात लवकर आपल्याला याच्यासाठी अप्लाय करायचं आहे। काही अडचण असल्यास आम्हाला कळवायचं आहे। त्या अगोदर अशाच योजनांसाठी फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजे याच्यानंतर काही योजना आल्या तर तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचू। मुलांच्या हितांसाठी आम्ही सगळ्या स्कॉलरशिप घेऊन येतोय, कोणाचंही शिक्षण थांबवता कामा नाहीये। आता स्कॉलरशिप योजनेचे मुख्य वैशिष्ट्य, नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार पहिल्या 2 पाल्याला पहिले जे 2 पाल्ले आहेत त्यांना हा लाभ भेटतो। जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतात, आता भरपूर जणांना माहितीये बांधकाम कामगार कार्ड वगैरे असतं। 7 शैक्षणिक सहाय्य योजना आहेत। 20,000 ते 1 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळणार आहे। काही योजना संपूर्ण ट्युशन फी काय आहेत, फ्री आहेत। आणि जी आयटम किट राहते, बेसिक आयटम किट असते, मूलभूत वस्तूंची किट राहते, ती तुम्हाला किट अगोदरच मिळालेली आहेत। तर ज्या योजना आहेत तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं आहे की जे आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळणार आहे त्यांच्यासाठी हे लक्षात घ्यायचं। योजनेचे नाव, इयत्ता 9वी आणि 9वीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 20,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य, म्हणजे 9वीला जे पास आहे 60% पुढे त्यांना 20,000 पर्यंत आहे। 11वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 25,000। वैद्यकीय पदवी जे मेडिकलला आहेत त्यांना प्रतिवर्ष 1 लाख रुपये भेटणार। त्याच्यानंतर अभियांत्रिकी पद्धती इंजिनिअरिंगला 60,000 रुपये प्रतिवर्ष। केंद्रीय सैनिक शाळांना पूर्ण ट्युशन फ्री काय आहेत, त्यांना फीज नसते। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स थ्रू सैनिकी शाळेत असतात, त्यांना फीज नसते, पण ट्युशन फी त्यांना फ्री आहे। अनुदानित विनाअनुदानित सैनिक शाळांना 10,000 रुपये आर्थिक सहाय्य आहेत। 1ली ते 8वीला मूलभूत वस्तू संच, म्हणजे त्यांना जे जे मूलभूत वस्तू लागतात, जसे की फूड क्लोथ शेल्टर मध्ये ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना फ्री आहेत। या सगळ्या व्यवस्थित जाणून घ्या काय काय आहेत, आणि काही अडचणी असल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून आम्हाला ग्रुपमध्ये जॉईन होऊन आमच्याशी संपर्क साधा। कोण पात्र आहेत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत सहकारी बांधकाम कामगार, फक्त बांधकाम कामगार यासाठी काय आहेत, नोंदणीकृत आहेत। पहिल्या 2 पाल्यांना लाभ आहेत, पती पत्नी नोंदणीकृत असावेत। इयत्तेनुसार इतर पात्र अटी लागू राहील। आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड लागेल, शाळा महाविद्यालयाचे ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड लागतं, बोनाफाईड लागतं, तुम्ही ज्या वर्गात शिकताय त्याचं गुणपत्रक लागतं। योजनेनुसार आवश्यक इतर कागदपत्रे म्हणजे राशन कार्ड वगैरे तेही तुम्हाला लागत असतात। महत्वाच्या सूचना, पूर्वीच्या शैक्षणिक सहाय्य योजना बंद करून, बघा पूर्वीच्या शैक्षणिक सहाय्य योजना बंद करून नवीन योजना लागू करण्यात आली आहे। खोटी माहिती दिल्यास लाभाची वसुली करण्यात येईल, म्हणजे जर तुम्ही डुप्लिकेट माहिती देऊन फॉर्म भरून घेतायत तर तुमच्याकडून पूर्ण रक्कम वापस घेतल्या जाईल। आता ही झाली तुमची नवीन कामगार योजनेची सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। काही अडचणी असल्या आमच्याशी संपर्क साधा, आम्ही सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।